सांगलीतील राम मंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, शहरात तणावपूर्ण शांतता. सांगली शहरातील राम मंदिर चौकात उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा अखेर हटवण्यात आला आहे. सांगलीतील शंभूप्रेमींनी पहाटे राम मंदिर चौकात या पुतळ्याची उभारणी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेने दिलेल्या त्रिकोणी बागेचा पर्याय शंभूप्रेमींनी नाकारत सांगली शहरातील प्रमुख चौकातच पुतळा उभारण्याची मागणी केली. यानंतर महापालिका अधिकारी, पोलीस आणि शंभूप्रेमी यांच्यात चर्चा करण्यात आली. यामध्ये लवकरच बैठक घेऊन सांगली शहरातील योग्य ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर राम मंदिर चौकात बसवण्यात आलेला पुतळा हटवण्यात आला. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सांगली शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शिवतेज सुहास सावंत. मी संभाजी महाराजांचा पुतळा बिगर संघटना कुठली नाही आहेच, आम्ही पोरापोरांनी पुतळा बसवलेला आहे आणि नगरपालिकेने जो जागेचा प्रस्ताव मांडला आहे तो आपल्याला काही मंजूर नाही आहे, म्हणून आम्ही पुतळा बसवला आहे. नगरपालिकेने जी जागा दिली ती कॅन्सल करायला पाहिजे, आपली ही इच्छा आहे. तर ती जागा कॅन्सल नाही केली तर मी आणि पुतळा बसवणार, काढला तर मी परत पिटवून घेणार. पण मी पुतळा जर त्या बागेत बसला तर मी काहीतरी करून घेणार आणि मी महानगरपालिकेला जबाबदार धरणार. आणि आयुक्त साहेबांनी आणि राहुल रोकडे साहेब, महत्त्वाचं म्हणजे राहुल रोकडे साहेबांना, कारण का त्यांनासुद्धा माहिती होतं मी निवेदन किती दिल्यात. त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की बागेत आमचं म्हणणं मांडायला पाहिजे होतं. आम्ही 15 ते 16 निवेदन दिल्यात, तरीसुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तिथे जागा दिल्या. जागा द्यायला पण काही प्रॉब्लेम नाही. त्यात तिथं दवाखाने आहेत, आम्ही उद्या कार्यक्रम कसा करायचा महाराजांचा तिथं. आता त्यांनी कुठेच बसवायला परवानगी दिल्या? बागेत, त्रिकोणी बागेत बसवायला परवानगी दिल्या. आपल्याला त्या बागेत बसवायचं नाही. महाराज माझं बागेत बसण्यासाठी झालेलं नाही आहेत, माझा महाराज चौकातच बसणार, हीच आपली इच्छा आहे. मग ते कोणीही बसू दे, आपल्याला काय असंच नाही की आम्ही बसावं, कोणीही बसवू दे, पण महाराज चौकात बसले. यापूर्वी प्रतापसिंह उद्यान ही जागा दिली होती, प्रतापसिंह उद्यान दिली होती, ती आम्हाला मान्य होती. पण त्यावर काही केस असल्यामुळे त्यांनी कॅन्सल केली आणि डायरेक्ट ही जागा हे केली. म्हणजे महापालिकेनं परस्पर केले आणि आता टेंडर पण वाटल्यात. पण आम्हाला साहेबांनी, DYSP साहेबांनी आम्हाला सांगितले की आम्ही त्यांच्यासोबत मिटिंग करून देतो. त्यामुळे आम्ही पुतळा हटवायचा विचार करत आहे. काही इथं परवानगी भेटणार नाही असं सांगितलं गेलं. इथं त्यांनी चौकात त्यांनी बसवायचंच नाही, त्यासनी त्यांच्या वार्डात नेऊन बसवायचा आहे पुतळा, असं काम आहे. आणि आपल्या माणसांनी टेंडर देऊन पैसे देऊन ते त्यासनी द्यायचं असं काम आहे महापालिकेचं. आहेत नाही ते, मी नाव नाही घेत. आम्हाला इथं परमिशन द्या, आम्ही वर्गणी काढून बसवतो. आमची ही पण इच्छा आहे. हां, किती दिवसापासून मागणी करता इथं? 2-3 वर्ष झाली साहेब. आम्ही ह्या चौकात नाही, आम्ही कुठल्याही चौकात बसवा, पण महाराजांचा पुतळा चौकात बसवा, ही आपली इच्छा आहे. बागेत इच्छा नाही आहे आपली.